त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता आहे। सगळ्यात मोठी घडामोड या प्रकरणातली ती म्हणजे रुपाली चाकणकरांना राजीनाम्याचे थेट मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत। या प्रकरणाचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी 2च महिन्यापूर्वी ओळखलेलं होतं आणि 2 महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी गुप्तपणे चौकशीचे आदेश दिले गेल्याची माहिती सुद्धा कालच समोर आली होती। रुपाली ठोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सध्या आपल्या सोबत आहेत। रुपालीताई, खरं तर आपल्याच पक्षाच्या नेत्या आपल्या सहकारी एक प्रकारे रुपालीताई चाकणकर मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिलेत। तुम्ही सातत्याने ही मागणी केलेली या प्रकरणी एक लक्षात घ्या, 2 दिवसापासून बंधुबाबा कॅप्टन अशोक खरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खूप मोठं सेक्स स्कॅन्डल चालू होतं आणि त्याच्यामध्ये सहभाग होता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा। आम्ही सातत्याने पुरावे दिले होते, परंतु आज आम्ही फक्त पहिली पायरी चढलेलो आहोत। मी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खरंच मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या माता भगिनीला सांगितलं की महायुती ही तुमच्या सोबत आहे। माझ्या सत्ताधारी पक्षातले जरी लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी दुष्कृत्य केलं, गुन्हेगारी केली तर त्यांना थारा नाही आणि म्हणून मी माननीय देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींकडनं मनपूर्वक आभारी आहे। परंतु आमची लढाई संपलेली नाहीये। हा आता तपास सीबीआयकडे देणं गरजेचं आहे। रुपाली चाकणकर यांना आरोपी करणं गरजेचं आहे आणि याचा छडांछडा विकृती लावून या विकृतीला ठेचण्याचं काम अशाच पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी कायद्याचा बडगा उगारून करणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून माननीय देवेंद्र फडणवीस यांचं मी आभार मानते, कारण का महिलांमध्ये एक मेसेज गेला होता, महायुती सरकारमध्ये महिलांवर बलात्कार करा, छेड काढा, अत्याचार करा, आम्हाला कोणी वाली नाहीये, ही जी भावना झाली होती त्या भावनेला माननीय मुख्यमंत्री यांनी छेद दिलेला आहे। पण यापुढे या प्रकरणातली आपली लढाई आपली फाईट कशी सुरू राहील? कारण आम्ही थोड्या वेळापूर्वी अंजली दमानियांशी सुद्धा बोललो, त्याचबरोबर सुषमाताई अंधारेंशी सुद्धा बोललो। त्यांनी सांगितलं की लढाई थांबली नाही, केवळ पहिलाच टप्पा आहे। तुम्हालाही तसंच वाटतंय का की लढाई अजून बरीच बाकी आहे? 100% लढाई तर आत्ताशी सुरू झालेली आहे। बंधुबाबापासून शेवटच्या धाग्यादोग्यापर्यंत कोण भेटत होते, कोण महिलांना कशासाठी वापरत होते, कशा पद्धतीने फसवत होते हे मी तुम्हाला सांगितलं ना। हे सेक्स रॅकेट कोण चालवत होतं, याला कुणाचं पाठबळ होतं, या कुणाच्या प्रॉपर्ट्या कुठे आहेत, कुणाची इन्व्हॉल्वमेंट आहेत याचा सखोल तपास होणं गरजेचं आहे। म्हणूनच सांगितलं की राज्य महिला आयोगाचा राजीनामा ही पहिली पायरी आहे। दुसरी पायरी सीबीआयकडे तपास दिला पाहिजे। तपास अत्यंत कायदेशीर आणि पारदर्शकपणे होणं गरजेचं आहे आणि ही लढाई शेवटपर्यंत या नराधमांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही ती थांबणार नाही। आणि याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर सगळ्याच पक्षातल्या सर्व NGOतल्या ज्या महिला आहेत त्या पुढे आल्या, कारण का सगळ्यांना पुढे भवितव्याचा प्रश्न होता की आपण एकजुटीनं तुम्ही आवाज उठवलात असं तुम्ही म्हणताय या प्रकरणाच्या विरोधात आणि त्याचंच कुठेतरी यश दिसत असल्याची तुमची प्रतिक्रिया आहे। आभार आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर रुपाली चाकणकरांना राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत। नीलमताई गोरे सध्या आपल्या सोबत आहेत। नीलमताई, राजकीय दृष्ट्या आणि तुम्ही समाजकार्यामध्ये सुद्धा आतापर्यंत खूप ऍक्टिव्ह आहात, या दोन्ही दृष्टिकोनातून हा प्रश्न आहे, राजीनामा किती गरजेचा होता? जेव्हा आरोप झालेले होते, जेव्हा सातत्याने विरोधकांनी काही पुरावे सादर केलेले होते, अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आदेश देणं किती गरजेचं होतं या प्रकरणामध्ये?